यांना विनंती करतो की फोटो सेशन झाल्यावर या ठिकाणी डान्सचा सुद्धा यायचं या ठिकाणी। रमेश भाऊ आपको भी यहाँ पे आना है, आपके सिवा आणि जितकं काही डेव्हलपमेंट महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, दुष्काळाची परिस्थिती इतक्या चांगल्या प्रमाणे नाईक साहेबांनी हँडल केली। ज्या नाईक साहेबांनी असं सांगितलं होतं दुष्काळ पडलेला असताना जर या महाराष्ट्राला मी सुजलाम सुफलाम नाही केलं तर या भरचौकामध्ये मी फाशी घेईल। म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिले मुख्यमंत्री होते असे भीषण एवढा मोठा दुष्काळ पडलेला असतानाही चॅलेंज केलं होतं मी फाशी घेईल, आणि त्यांनी ते 1972चा दुष्काळ आता चांगल्या रीतीने पार पाडला आणि संपूर्ण शेतकऱ्यांचं त्यांनी भलं केलं। या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विकास भलं केलं। ज्या नाईक साहेबांनी आपल्याला आरक्षण दिलं, भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण दिलं, आज आपण बघतोय ते आरक्षण आपलं धोक्यात आलेलं आहे मित्रांनो। आज आपण बघतोय नाईक साहेबांनी ज्या टायमाला विरोधात सुद्धा कोणी बोलत होता मंत्रिमंडळामध्ये तर त्यांना चहा पाण्याचा कार्यक्रम जर पहिले सुरुवात केली असेल तर नाईक साहेबांनी सुरुवात केली। म्हणजे नाईक साहेब आपल्या विरोधकांना सुद्धा आपलं बनवून घ्यायचे, इतके त्या नाईक साहेबांमध्ये गट्स होते। पण आज आपल्या भटक्या विमुक्त समाजाचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणावर बोगस घुसखोरीच्या नावाने टल्ला मारण्याचं काम महाराष्ट्रामध्ये चालू आहे। म्हणजे नाईक साहेबांनी आपल्याला आरक्षण दिलं, ते जर आपण आज वाचवायचे प्रयत्न नाही केले तर या महाराष्ट्रामध्ये आपल्या जीवनाला काही अधिकार नाही। कारण सर्वात मोठा संकट जर महाराष्ट्रामध्ये समाजावर भटक्या विमुक्त बंजारा समाजावर असेल तर ते आहे बोगस घुसखोरी आणि आपलं आरक्षण। आपण किती मोठमोठ्या प्रमाणात इथं आपण कोणी तालुका अध्यक्ष आहे, कोणी जिल्हाध्यक्ष आहे, कोणी आमदार आहे, कोणी खासदार आहे, ज्याच्या परिणाम आपण जिथं तिथं काम करत आहोत पण भोगत आहोत। पण सगळ्यात मोठी लढाई आपली महाराष्ट्रामध्ये कोणती असेल तर ती आहे बोगस घुसखोरी, आरक्षण, SIT। आपण जर SIT स्थापन केली नाही तर बोगस घुसखोरी थांबणार नाही आणि आपल्याला नाईक साहेबांना जे आरक्षण दिलेलं आहे ते वाचणार नाही। त्यासाठी आपल्याला सर्व भटका विमुक्त आदिवासी OBC समाजाने एकत्र येऊन जर आपण या विरोधकांना लढा नाही दिला तर येणारा काळ आपलं भविष्य, आपल्या लेकरबाळांचं भविष्य हे धोक्यात येणार आहे। या नाईक साहेबांना जर खरी आदरांजली आपल्याला व्हायची असेल तर इथून पुढे लक्षात ठेवा, जातीपातीचं राजकारण चालू आहे, जातीच्या नावाने लोक निवडून येत आहे, मी ह्या समाजाचा, मी त्या समाजाचा, परंतु आपण संपूर्ण OBC समाज लोकांनी एकत्रित येऊन आपलं आरक्षण जर नाही वाचलं तर आपल्याला भीक मागण्याची पाळी येणार आहे। नाईक साहेबांना खरी आदरांजली व्हायची असेल तर इथून पुढे लक्षात ठेवायचं, जिथं OBC समाजाचं, भटक्या विमुक्त समाजाचं मोर्चा आंदोलन येतील त्याला पूर्ण ताकदीने आपण लढा द्यायचा, उभं राहायचं, हीच खरी आदरांजली आपण नाईक साहेबाला अर्पित करू। एवढंच बोलतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय शिवराम। धन्यवाद राजपाल भाऊ। सन्माननीय ससो खंडाळकर साहेब, मुख्यमंत्री राहिलेले महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। बंजारा समाजात जन्मलेले वसंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं स्वप्नही कदाचित कोणी पाहिलं नसेल, परंतु ही किमया या पुरोगामी फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रात घडली आणि जी संधी साहेबांना मिळाली त्याचं त्यांनी सोनं करून दाखवलं। त्यांच्या समोर उद्देश कोणाचा होता? भलं करण्याचं। शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, श्रमिक, दांड्यावरचा आपला माणूस, झोपडपट्टीतला माणूस, शेती चांगली पिकली पाहिजे, शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, हा एकमेव दृष्टिकोन ठेवून आपलं मुख्यमंत्री पद साहेबांनी पणाला लावलं। मला आठवतं 1972चा दुष्काळ, त्या दुष्काळात मी 8वीला असेल आणि कुठेही खायची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही। नाईक साहेबांनी दुष्काळी कामं काढली, खडी फोडण्याचं काम असेल, नाला बर्डिंगची कामं असतील, रस्त्याची कामं असतील, त्या कामांवर जाऊन आम्ही उदरनिर्वाह केलेली मुलं आहोत। आणि अशी एक पिढी दुष्काळात होरपळलेली, त्यांना जगवण्याचं, वाचवण्याचं, महाराष्ट्र वाचवण्याचं
अतिशय चांगलं काम जर कोणी केलं असेल तर ते नाईक साहेबांनी केलेलं आहे. आणि मग महाराष्ट्र कधीही नाईक साहेबांना विसरू शकणार नाही. खरं म्हणजे या पुतळ्याचा विषय आहे. आता हा पुतळा पुढच्या वर्षापर्यंत कदाचित तिकडे शिफ्ट होईल ते ठरलेलं आहे. आता आहे त्यापेक्षा चांगला पुतळा उभा राहील, त्याचं सौंदर्यीकरण झालेलं असेल. त्या साईडने येणाऱ्या बसमधून वाहनांमधून जे प्रवासी असतील त्यांना पुतळा सहजपणे दिसेल. आता हा साईडला झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा बदल घडतोय, त्याला आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आता वाद करण्याचा विषय नाही. हा चौक वसंतराव नाईकांच्या नावाचा आहे, पण उड्डाणपूल वसंतराव नाईकांच्या नावाचा होऊ शकला नाही याचं दुःख आपल्याला आहे. त्यासाठी राजपाल सिंग आणि सगळ्या कृष्णा राठोड आणि सगळ्यांनी संघर्ष इथं केला. परंतु मला स्वतःला असं वाटतं की नाईक साहेबांना मरणोत्तर भारतरत्न मिळालाच पाहिजे. आता हे सरकार तुमचं आमचं नाही, देईल की नाही याबद्दल वाद आहे. सावरकरांनाच मिळालं तर नाईक साहेब महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांना मागणी करूनही मिळत नाही. आता त्यांनी दिल्यानं हे काही मोठे होतील असं मला वाटत नाही. हे ऑलरेडी मोठे आहेत, त्यांच्या कर्तृत्वाने मोठे आहेत, त्यांच्या दूरदृष्टीनं मोठे आहेत. पण तरी माझ्यासारख्याला असं वाटतं की या महामानवांचा, या महापुरुषांचा की ज्यांनी फुलेशाह आंबेडकरांचा वारसा या महाराष्ट्रामध्ये जोरकसपणे पुढे नेला आणि तांड्यावरचा माणूस उभा केला, तांड्यावरचा माणूस उभा केला. आज तुम्हाला तो राजकारणात दिसतोय, नोकऱ्यांमध्ये दिसतोय, उद्योगधंद्यांमध्ये दिसतोय. परंतु तरीही समाजाचे प्रश्न सुटत नाही. पांढरं वादळ मोर्चा काढावाच लागतो. आरक्षणाचे प्रश्न आहेत. बंजारा भाषा जी आहे ती एकच बोली अशी आहे या जगामध्ये की जम्मू काश्मीरचा माणूसही ती भाषा बोलतो आणि केरळचाही बंजारा तीच भाषा बोलतो. जम्मू काश्मीरची आमची बंजारा भगिनी जी वेशभूषा करते तीच वेशभूषा केरळची कन्याकुमारी ती करते. परंतु आरक्षणाचा तुम्ही मुद्दा इथं छेडला. सध्या एकाच आरक्षणाची जास्त चर्चा चालू आहे. हा बंजारा समाज या देशामध्ये काही राज्यांमध्ये, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ओबीसी आहे, आंध्रामध्ये एससी आहे, कुठे एसटी आहे. सगळ्या समाजाची एक सामूहिक मागणी अशी आहे या समाजाला अधिक सवलती मिळाव्यात, आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी सरसकट हा समाज ओबीसीमध्ये एससीमध्ये समाविष्ट झाला. त्यासाठी लढा द्यावा लागेल. बंजारा समाजाला स्वस्थ आणि सुस्त बसून नाही जमणार. रस्त्यावर उतरावं लागेल, संघर्ष करावा लागेल, तरुणांची पिढी घडवावी लागेल, त्यांना आंदोलन कसं करायचे शिकवावं लागेल. आणि आता काय झालेले नाईक साहेब भक्कम असं प्रतिनिधित्व होतं. पुढे सुधाकर नाईक मुख्यमंत्री झाले, पण आता सत्तेमध्ये बंजारा समाज नसल्यासारखा. एखाद दुसरा आमदार असेल, एखाद दुसरा मंत्री असेल, पण समाजाला पुरेसा न्याय मिळत नाही. आजही मला आठवतं की आश्रमशाळा ज्या आहेत त्या ती जर देणगी कोणाची असेल तर वसंतराव नाईकांची. बोलून ही आश्रमशाळा. शंकरशेठ नाईक मामाला म्हणले आश्रमशाळा. म्हणजे आश्रमशाळामुळे दांड्यातली मुलं शिकायला लागली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.